तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। HSC बोर्ड म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्यांना मी महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे किंवा तुमचा जो रिझल्ट आहे HSC बोर्डचा जो रिझल्ट आहे हा कधी लागणार किंवा कोणत्या महिन्यात लागणार असून चला तर मी तुम्हाला सांगतो। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचा 2026 एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दरवर्षीप्रमाणे हा निकाल लागला जातो। ह्याही वर्षी देखील असंच असणार आहे। एप्रिल महिन्याचा जो शेवटचा आठवडा आहे आणि मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हा निकाल लागणार असून एप्रिल महिन्याचा जो काळ आहे तो आता 1 ते 1.5 आठवडा राहिला असून एप्रिल महिन्याच्या एंडिंगमध्येच हा निकाल लागणार आहे आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच लागू शकतो। म्हणजे ह्या एप्रिल आणि मे एप्रिलच्या एंडिंगला आणि मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे 25 तारखेपासून 5 ते 10 तारखेच्या आतच हे सर्व निकाल 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वपूर्ण अपडेट असून 12वीच्या विद्यार्थ्यांचा हा जो निकाल आहे तो एप्रिल आणि मे महिन्याच्या शेवट आणि मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लागला जातो। जर रिझल्ट चेक करायचा असेल तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अधिकृत पोर्टल म्हणजे ही जी 12वीचा जो निकाल आहे HSC बोर्डचा त्यासाठी तुम्हाला जर रिझल्ट पाहायचा असेल तर मी तुम्हाला एक लिंक देखील देणार आहे। त्याद्वारे देखील तुमचा 12वीचा जो निकाल आहे तो देखील तुम्ही पाहू शकतो। महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये सरकारने संभाव्य तारीख म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच दिली असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रिझल्ट लागण्याची जास्त शक्यता आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देखील दिली असून तुम्ही त्या लिंकवरती जाऊन चेक करू शकता। पण रिझल्ट कसा पाहायचा, तुमचा रोल नंबर आणि आईच्या नावाचे 3 अक्षर देखील टाकणे गरजेचे असून त्याच्याच नंतर तुम्हाला हा रिझल्ट ओपन होणार असून तुम्हाला रिझल्टमध्ये तुम्ही फेल आहात की पास आउट आहात हे तुम्हाला बघता येणार आहे। पण ह्यासाठी ही प्रोसेस आहे म्हणजे कोणती की तुमचा जो रोल नंबर आहे तो आधी टाकायचा, त्याच्यानंतर तुमच्या आईच्या नावाचे 3 अक्षर टाकणे गरजेचं आहे। त्याच्याच नंतर तुम्हाला हा रिझल्ट ओपन होणार असून जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तारीख घेऊन। धन्यवाद।